नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार यावरील मिश्र उदाहरणे पाहणार आहोत। हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे। चला तर मग आपण आपल्या या आजच्या लेक्चरला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? पर्याय क्रमांक 1 5050, पर्याय क्रमांक 2 2500, पर्याय क्रमांक 3 2550, पर्याय क्रमांक 4 2450। तर विद्यार्थी मित्रांनो, कधीही लक्षात ठेवायचं, जर क्रमवार जर विषम संख्यांची जर आपल्याला बेरीज विचारली असेल त्यावेळेस काय करायचं, तर 1 पासून क्रमागत विषम संख्येची क्रमागत म्हणजे क्रम असला पाहिजे। 1 पासून ज्यावेळेस विचारलेला आहे त्यावेळेस क्रमागत विषम संख्यांची बेरीज ही एकूण विषम संख्येच्या वर्गा एवढी असते। कसं तुम्हाला समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, समजा आता आपल्याला 1 अधिक 3 असं विचारलेलं आहे। आता ह्या किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत, म्हणून यांच्या वर्गा एवढी यांची बेरीज असते। बघा 2 आणि 1 3, ही एक विषम संख्या आहे, 3 एक विषम संख्या आहे, मग हे 2 संख्याचा वर्ग केला आपण किती आली? 4। असं जर तुम्हाला विचारलं की क्रमवार 3 क्रमवार 3 विषम संख्येची बेरीज किती? आता क्रमवार 3 संख्या 1 ही 3 आणि 5, मग ह्यांची जर बेरीज विचारली आपल्याला तर असं करण्यापेक्षा याच्यामध्ये किती संख्या आहेत? ह्या 1 2 3, म्हणून आपण काय करायचं, 3चा वर्ग किती येणार आहे? 9। बघा आपण पडताळा करू, 5 आणि 3 8 आणि 1 9। इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजेच आपल्या हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये 1 ते 100 मध्ये एकूण 50 विषम संख्या आहेत। 50 विषम संख्या आहेत, म्हणून 50चा वर्ग। आता 50चा वर्ग या ठिकाणी करायचा आहे। आता 50चा वर्ग म्हणजे 50 गुणवले 50, वर्ग काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला माहिती आहे। मग 50चा वर्ग 50 गुणवले 50, हे 2 वरचे 0 आणि 5 5 2500, या ठिकाणी 2500 हे आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली आहे? 2500, पर्याय क्रमांक 2। इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे जर तुम्हाला क्रमगात म्हणजे क्रमानं असणाऱ्या जर विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर एकदम सोप्या पद्धतीत एकूण संख्या किती आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचा वर्ग घ्यायचा, आपलं उत्तर संपलं। इतकं सोपं आहे, काही सेकंदात आपलं उत्तर येतं। आणखी एक असंच उदाहरण या ठिकाणी पाहू, म्हणजे तुम्हाला आणखी कळेल। जर तुम्हाला असं विचारलं 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 ते 20 मध्ये किती विषम संख्या येतात? 10 येतात। हे आपल्याला कळालं पाहिजे। विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एके स्थानी 1 3 5 7 9 हे जे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्येवर आपण स्पेशल व्हिडिओ बनलेला आहे। आपल्या या लिंकमध्ये जाऊन खालच्या बाजूला तुम्हाला विषम संख्येचा व्हिडिओ आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, तो पाहायला विसरू नका। मग या ठिकाणी प्रश्न विचारला आहे 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 20 पर्यंत एकूण 10 विषम संख्या येतात आणि आत्ताच सांगितलेल्या सूत्रानुसार, आत्ताच सांगितलेल्या ट्रिक्सनुसार फक्त एकूण संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा। 10चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो? 100। अशा प्रकारे हे येईल। याच्यानंतरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचे पर्याय आहे 625, 600, 2550 आणि पर्याय क्रमांक 4 650। अगोदर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उदाहरण वाचायचंय। उदाहरण सांगितलंय 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? इथं सुद्धा आपल्याला क्रमवारच दिलेले आहेत, क्रमानंच येणाऱ्या सर्व समसंख्यांची विचारलेली आहे। एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळेस असं क्रमवार समसंख्यांची बेरीज विचारली जाते त्यावेळेस सूत्र लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, n गुणवले n अधिक 1। n म्हणजे काय? याच्यामध्ये असणाऱ्या समसंख्या। 1 ते 50 मध्ये एकूण किती समसंख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? 1 ते 50 मध्ये एकूण 25 समसंख्या आहेत।
हे आपल्याला माहीत पाहिजे. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्येवर सुद्धा आपण व्हिडिओ बनलेला आहे, तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आपल्या या चॅनलमध्ये खाली शोधा, तुम्हाला लगेच तो व्हिडिओ सापडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असं जर विचारलं प्रश्न तर एकदम सोपं आहे. सूत्र लिहायचं या ठिकाणी n गुणवले कंसात n अधिक 1. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं n म्हणजे काय? एकूण समसंख्या म्हणजे या प्रश्नामध्ये विचारलेल्या एकूण समसंख्या. आत्ताच काढला आहे आपण. 1 ते 50 मध्ये किती समसंख्या आहेत? 25 आणि 25 विषम संख्या. सोपं आहे. n म्हणजे काय? ह्या दिलेल्या समसंख्या किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 25 गुणिले कंसात हे डबल एकदा n म्हणजेच काय? हे समसंख्या, म्हणून हे 25 अधिक 1. अगोदर कंसातली क्रिया करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. हे 25 गुणवले 25 अधिक 1 किती? 26. गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 25 सख 150, हातच्या आले 15, 25 दोन्ही 50 अधिक 15 65. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आली? 650. एकदा आणखी डबल समजून सांगतो. क्रमवार ज्यावेळेस समसंख्यांची बेरीज विचारली जाते, अगोदर त्याच्यामध्ये असणाऱ्या समसंख्या काढायच्या. समसंख्या किती होत्या? 50. आणि हे सूत्र आपलं लक्षात ठेवायचं, n गुणवले n अधिक 1. आणि ज्यावेळेस ही क्रिया करू त्यावेळेस आपल्याला येणार n म्हणजेच काय? ह्या 1 ते 50 मधल्या समसंख्या किती? इथं 25. पुन्हा कंसात n अधिक 1. n म्हणजेच काय? ह्या दिलेल्या संख्या. 25 अधिक 1 आपण अगोदर कंस सोडवला. 25 अधिक 1 26. आणि नंतर आपण गुणाकार केला. 25 सक 150, 150ला शून्याचे, हातचे आले 15 आणि 25 दोन्ही 50 अधिक 15 650. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीत काही सेकंदात आपल्याला उत्तर येतं. अशा प्रकारचं उदाहरण विचारलं की लगेच आपण हे सूत्रात आपण लिहू शकतात. आणखी एक असंच उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण पाहू आपण. 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज किती? एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आताच सांगितल्याप्रमाणे n कंसात n अधिक 1. n म्हणजे काय? 1 ते 30 पर्यंतच्या एवढ्या समसंख्या आहेत. आता 1 ते 30 पर्यंत मध्ये किती समसंख्या आहेत? 15 आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग अशा प्रकारे हे त्या ठिकाणी 15 कंसामध्ये 15 अधिक 1. n म्हणजे काय? एकूण समसंख्या. 1 ते 30 मध्ये एकूण समसंख्या किती? इथं 15 आहेत. 15 सम आहेत आणि 15 विषम आहेत. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल त्याला आपण समसंख्या म्हणतात. किंवा आपण असं पण काढू शकतो, जर तुम्हाला आठवत नसेल तर मग काय करायचं? मग ह्याच्यामध्ये 1 ते 30 मध्ये 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, त्याचबरोबर 12 आहे, 14 आहे, त्याचबरोबर 16 आहे, 18 आहे, 20 आहे, 22 आहे, 24 आहे, 26 आहे, 28 आहे. अशा प्रकारे ह्या 1 ते 30 मधल्या काय झाल्या समसंख्या मोजा बरं. हे 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि ही 30 15वी. अशा प्रकारे 1 ते 30 मध्ये किती आहेत समसंख्या? 30 आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला असं नाही आठवलं तर तुम्ही अशा पण काढू शकतात. पण तुम्हाला माहीत पाहिजे की जर क्रमवार जर समसंख्या दिल्या असतील, 30 असेल, 40 असेल, त्यातल्या अर्ध्या सम असतात आणि अर्ध्या विषम असतात. त्याच्यामुळं ही n म्हणजे काय? समसंख्या किती? 1 ते 30 मध्ये 15 आहेत. करा विद्यार्थी मित्रांनो. हे 15 गुणवले, या ठिकाणी कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे गुणाकार असतो विद्यार्थी मित्रांनो. कंसातली क्रिया केली आपण. 15 अधिक 1 16, 15 सकी 5, 15 सकी 90ला 0 हातच्या आले 9, 15 1 15 आणि 9 15 अधिक 9 24, 240 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलेलं आहे. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये असे गणित सोडवू शकतात. त्याच्यानंतरचं उदाहरण आपण लगेच. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं उदाहरण आहे. ते उदाहरण आहे 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून सुरू होतात आणि त्या
अनंत असतात किंवा ज्या आपण व्यवहारामध्ये मोजण्यासाठी वापरतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग तशाच 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. या ठिकाणी 5050 पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 10100, पर्याय क्रमांक 3 2550 का पर्याय क्रमांक 4 500 अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. क्रमवार जर विचारला असेल आपल्याला तर त्या ठिकाणी सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्येची किंवा संख्यांची बेरीज जर विचारली असेल तर विद्यार्थी मित्रांनो सूत्र एकदम सोपं आहे. n गुणवले कंसात n अधिक 1 छेदस्थानी 2. या ठिकाणी या सूत्रामध्ये जर आपण किंमत ठेवली तर आपल्याला लगेच या ठिकाणी उत्तर येणार आहे. याच्यामध्ये n बरोबर एकूण नैसर्गिक संख्या या ठिकाणी येतात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला n म्हणजे काय, एकूण नैसर्गिक संख्या. आता 1 ते 100 मध्ये या सर्वची सर्व नैसर्गिक संख्या आहेत म्हणून हे 100 गुणवले कंसात n म्हणजेच काय नैसर्गिक संख्या. हे 100ला 100 अधिक 1 अगोदर कंसातली क्रिया करा विद्यार्थी मित्रांनो. 100ला 100 गुणिले 100 अधिक 1 बरोबर किती 101. गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपं आहे. ज्यावेळेस गुणाकारामध्ये शेवटी जर 0 0 असतील तर अगोदर मांडून घ्यायचे. हे 0 हे 0 आणि हे 101 गुणवले 101 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो हे 101. अशा प्रकारे 10100 याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. असं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण फक्त वरचीच क्रिया केलेली आहे, खालची क्रिया केलेली नाही. आपण अगोदर वरची क्रिया केलेली. ह्याला जर आपण 2 इथं या ठिकाणी जर भाग दिला तर आपलं उत्तर येणार आहे. म्हणून जे सूत्रात दिलेलं आहे 2 त्यांना आता या ठिकाणी भाग द्यायचा आहे. बे 1 बे 5 10 या ठिकाणी भाग जात नाही म्हणून आता 1 घेतला खाली, भाग जात नाही म्हणून भाग बसला शून्याचा. त्याच्यावर घेतले 0 बे 5 10 आणि बे 0 0. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5050 पहिलं पर्याय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. याच्यापेक्षा बी सोपी पद्धत आहे आणखी एक विद्यार्थी मित्रांनो. बघा आता n दिलं, n म्हणजे किती तर हे 100 आहे. या ठिकाणी गुणवले हे कंसात 100 अधिक 1 अगोदर कंसातली क्रिया सोडवा. 100 गुणवले 100 अधिक 1 किती 101 आणि हा जो छेदातला 2 आहे या ठिकाणी जर आपण घेतला असा आणि अगोदर इथं भाग जरी तोडला तरी जमते. बे 1 बे 5 10 बे 0 0 50 आणि 50 गुणवले हे 101 जर केलं विद्यार्थी मित्रांनो तर हेच उत्तर येणार आहे. एकक स्थानी 0 आहे म्हणून अगोदर आपण 0 घेतलं. 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली की आपल्याला अशा प्रकारे उत्तरं येतं. आणखी आपण असंच एक उदाहरण पाहू. बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण आहे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बेरीज किती एकदम सोपं आहे. आत्ताच सांगितलेल्या सूत्रानुसार आपण करू. ज्यावेळेस नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारते त्यावेळेस n गुणवले कंसात n अधिक 1 छेदस्थानी 2. n म्हणजे काय असणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं 25 आहेत. गुणवले पुन्हा n आहे हे 25 अधिक 1 या ठिकाणी 25ला 25 आणि छेदामध्ये हे जे 2 आहे हे 2. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अगोदर कंसातली क्रिया करून घेऊ. हे 25 गुणवले 25 अधिक 1 26 छेदस्थानी 2. या ठिकाणी भाग तुटतो विद्यार्थी मित्रांनो. भाग तोडा. बे 1 बे 3 6 काय उरलं हे 25 गुणवले 13. करा गुणाकार. 13 5 65 हातचे 6 13 2 26 अधिक 6 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 32. इतकं सोपं आहे. 325 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे 1 ते 25 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विद्यार्थी मित्रांनो 325 येते. त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे x ही समसंख्या आहे तर x नंतर क्रमाने येणारी
13वी विषम संख्या कोणती? आता x ही एक समसंख्या आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस दिलेली समसंख्या अधिक 2n वजा 1. मग हे जर क्रिया केल्यानंतर पुढील विचारलेली न म्हणजे n म्हणजे काय, दिलेली आपल्याला विचारलेली जी संख्या आहे ती या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आपल्याला असं जर विचारलं तर दिलेली जी समसंख्या आहे, कोणती समसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो? x अधिक हे 2n जे सूत्रात आपल्याला सांगितलेलं आहे ते आणि वजा 1. मग या ठिकाणी आपल्याला पुढील nवी म्हणजे किती विचारली आपल्याला? 13वी विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी हे x ला x अधिक 2 याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं? गुणाकार चिन्ह नसेल त्यावेळेस त्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून 2 गुणवले 13वी विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी 13 वजा 1. या ठिकाणी अगोदर गुणाकार करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण कंचे भागोबेव या सूत्रानुसार आपण सोडवायचं. 13 गुणवले 2, 13 दोन्ही 26 वजा 1. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता हे x ला x अधिक ला अधिक आणि 26 वजा 1 बरोबर किती? 25. हे आपलं ॲन्सर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपं आहे. मग असा पर्याय क्रमांक कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. ज्यावेळेस तुम्हाला आता आणखी एक असंच उदाहरण घेऊ, पण अगोदर हे आणखी डबल समजून सांगतो. x ही समसंख्या आहे. समजा x ही काय आहे? समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर येणारी क्रमाने येणारी 13वी विषम संख्या आपल्याला विचारली आहे. त्यावेळी सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, दिलेली समसंख्या अधिक 2n वजा 1. आता इथं 2n म्हणजे काय? हे जे 2 आहे हे सूत्र आहे आणि n म्हणजे विचारलेली पुढची विषम संख्या. किंमत ठेवली आपण या ठिकाणी x म्हणजे हे दिलेली समसंख्या कोणती आहे? x आहे म्हणून x अधिक ला अधिक हे 2 ला 2 या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे आणि ही 13वी विषम संख्या आहे म्हणून 13वी आणि सूत्रातलं वजा 1 ला वजा 1. अगोदर आपण गुणाकार केला का? कारण बोर्डमास सूत्रानुसार कंस भागबिय सूत्रानुसार आपण अगोदर गुणाकार केला. 13 गुणिले 2 26 आणि 26 वजा 1 या ठिकाणी किती आला विद्यार्थी मित्रांनो? 25 आणि हे अधिक ला अधिक x अधिक 25. आणखी एक असंच उदाहरण पाहू आपण. y ही एक काय आहे? समसंख्या आहे. y ही एक समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर येणारी 26वी विषमसंख्या कोणती? बघा, y ही एक समसंख्या आहे आणि याच्यानंतर येणारी 25वी आपल्याला विषमसंख्या काढायची. मग सूत्रानुसार हे y अधिक y हे 2 गुणवले किती विचारली आपल्याला? 25वी आणि वजा 1. मग या ठिकाणी अगोदर गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो. y अधिक 25 गुणवले 2, 25 गुणवले 2 50 वजा 1. मग या ठिकाणी y ला y अधिक 25 गुणवले 2 आपण केलं 50 आलं आणि 50 वजा 1 बरोबर किती? 49. मग त्याच्यानंतर y नंतर येणारी म्हणजे y ही समसंख्यानंतर येणारी विचारलेलं जे 25वी विषम संख्या आहे ती किती आहे? 49 आहे. अशा प्रकारे आपण उदाहरणं सोडवू शकतात. एकदम सोप्या भाषेत एकदम काही सेकंदामध्ये आपल्याला हे उत्तर काढता येतात. तर अशा प्रकारे जर उदाहरण विचारलं की एखादी समसंख्या दिली आणि त्याच्यानंतर येणारी जी विषम संख्या आहे, बघा या ठिकाणी समसंख्या दिली विचारली काय? विषम संख्या विचारलेली आहे. त्यावेळेस अशा सूत्राचा वापर करून काही सेकंदामध्ये उत्तर काढता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं उदाहरण आहे. यम ही एक विषम संख्या आहे तर यम पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? बघा या ठिकाणी विषम संख्या दिलेली आहे आणि विचारली आहे आपल्याला समसंख्या, पण कशी? पूर्वीची, अगोदरच्या सूत्रामध्ये एक समसंख्या दिली आणि विषम संख्या विचारली होती. सेमच सूत्र आहे, फक्त थोडा बदल आहे. त्या ठिकाणी अधिक होतं, या ठिकाणी काय करायचंय? वजा करायचं विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीत मग दिलेली विषम संख्या कोणती आहे? यम आहे. वजा कंसामध्ये हे 2 ला 2 n म्हणजे काय? मागील किती विचारली आपल्याला? 8वी विचारलेली आहे म्हणून गुणवले 8 वजा 1 कंस बंद. या ठिकाणी आपण मग ही क्रिया करू. m ला m अगोदर कंसातल्या क्रिया करू. मग या ठिकाणी 8 गुणवले 2 16 आणि 16 वजा 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मग m वजा 16 वजा 1 म्हणजे किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 15. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उदाहरण इथं संपलेलं आहे, पण इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादी विषम संख्या दिलेली असेल आणि त्याच्या अगोदरची, पूर्वीची म्हणजे काय? अगोदरची जर तुम्हाला समसंख्या विचारली असेल तर सूत्र आहे दिलेली विषम संख्या वजा 2n वजा 1.
बरोबर विचारलेली, म्हणजेच काय मागील n वी समसंख्या या ठिकाणी येणार आहे. मग आपण या ठिकाणी या सूत्रामध्ये किमती ठेवल्या. सूत्र आहे दिलेली विषम संख्या. कोणती दिलेली विषम संख्या आहे? m. म्हणून या ठिकाणी m हे सूत्रात सांगितल्याप्रमाणे वजाला वजा. आता हे सूत्रातलं 2 आहे ते 2. n म्हणजे काय? मागील आपल्याला जी समसंख्या विचारलेली आहे म्हणून ही मागील 8वी समसंख्या म्हणून या ठिकाणी 8 आणि हे सूत्रातलं वजा 1 ला वजा 1. आपण क्रिया केली अगोदर गुणाकार कंस भागव्यनुसार 8 गुणवले 2 8 2 16 वजा 1 ला वजा 1 16 वजा 1 15. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी m ही एक जर विषम संख्या आहे आणि तर m पूर्वीची म्हणजे अगोदरची 8वी समसंख्या कोणती? तर m वजा 15 हे याचं उत्तर. आणखी जर असंच आपल्याला एखादं जर उदाहरण विचारलं विद्यार्थी मित्रांनो, समजा x ही एक काय आहे? विषम संख्या आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या x पूर्वी येणारी 12वी जर समसंख्या विचारली तर आपण ते सोडू. बघा ही x ही काय आहे? विषम संख्या आहे आणि त्याच्यापूर्वीची 12वी आपल्याला समसंख्या काढायची म्हणून हे x ला 1 x वजा कंसात 2n वजा 1. मग या ठिकाणी ही x जी आहे ती x ला x त्याच्या आपल्याला किती विचारली आहे? 12वी. म्हणून या ठिकाणी कंसात 2 12वी विचारली म्हणजे इथं गुणवले 12 वजा 1. या ठिकाणी आपण क्रिया करू. x वजा 12 गुणवले 2 12 दोन्ही 24 वजा 1. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे x वजा 24 वजा 1 किती आला विद्यार्थी मित्रांनो? 23. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो x ही जर एक विषम संख्या असेल आणि त्याच्या मागील जर 12वी जर आपल्याला विषम संख्या विचारली तर त्याचं उत्तर येईल x वजा 23. इतकं सोपं आहे. काही सेकंदात तुम्हाला हे उत्तर येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे x वजा 3 अंश छेद 7 ही एक समसंख्या आहे. तर x वजा 3 अंश छेद 7 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? बघा या ठिकाणी x वजा 3 ही एक काय आहे? x वजा 3 अंश छेद 7 ही काय आहे? समसंख्या आहे आणि याच्यानंतर येणारी 8वी विषम संख्या विचारलेली आहे. म्हणजे दिलेली समसंख्या आहे आणि विचारलेली काय आहे? विषम संख्या आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाईल त्यावेळेस जे सूत्र आहे ते सूत्र एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. दिलेली समसंख्या अधिक 2n वजा 1 आणि पुढील म्हणजे हे विचारलेली विषम संख्या. n म्हणजे काय? विचारलेली विषम संख्या या ठिकाणी येणार आहे. विचारली कितवी? आपल्याला 8वी विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण सूत्रात या ठिकाणी ह्या सगळ्या किमती आता हे करू. आपण हे अधिकला अधिक हे 2 ला 2 जे आपल्याला सूत्रातलं आहे. n म्हणजे काय? किती विचारली आहे आपल्याला? या ठिकाणी 8वी विचारलेली आहे म्हणून गुणिले 8 वजा 1. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे x वजा 3 ला वजा 3 छेदस्थानी 7 ला 7 अधिकला अधिक 8 गुणवले 2 16 आणि 16 वजा 1. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो x वजा 3 छेदस्थानी 7 आणि हे अधिकला अधिक 16 वजा 1 किती आलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 15. आता या ठिकाणी हे सोडवावं लागेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपं आहे. काय आलेलं आहे? x वजा 3 छेदस्थानी 7 अधिक 15. मग या ठिकाणी आपण हे सोडवू विद्यार्थी मित्रांनो. आता हे सोडवल्यानंतर काय येईल? हे x वजा 3 छेदस्थानी 7 या ठिकाणी आपण याचा गुणाकार केला. काय आला गुणाकार? 15 सती 5 किंवा याचा छेद समान केला आपण तर किती येणार आहे? 7 येणार आहे. हे अधिकला अधिक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वजा आहे. आता हे या ठिकाणी 105 या ठिकाणी छेद सारखा नसल्यामुळं आपण छेद सारखा करून घेतला. ज्यावेळेस आपण हे तिरपा गुणाकार केला त्यावेळेस मग काय आला? हे x वजा 3 ला x वजा 3 आणि 15 सती 5 या ठिकाणी हा तिरपा गुणाकार करून छेद सारखा करून घेतला. या ठिकाणी आता वजा 3 आहे आणि या ठिकाणी 105 हे प्लस आहे. दोन्हीचे संख्या चिन्ह वेगळे आहेत. ज्यावेळेस संख्या चिन्ह वेगळे असतात त्यावेळेस वजाबाकी करायची आणि ज्यावेळेस संख्या चिन्ह सारखे असतात त्यावेळेस बेरीज करायची. आता आपल्याला बेरीज सांगितली, बरोबर बेरीज सांगितली, पण इथं संख्या चिन्ह वजा असल्यामुळं 105 वजा हे 3 म्हणजे किती आलं विद्यार्थी मित्रांनो? x वजा 105 वजा 3 102 आणि छेदात हे 7 ला 7. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहे का? बघा x वजा 102 छेदस्थानी 7 पर्याय क्रमांक 2.
या ठिकाणी आलेलं आहे. इतकं सोपं आहे. आणखी एकदा विद्यार्थी मित्रांनो सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला दिलेली एक समसंख्या आहे आणि त्याच्यानंतरची आपल्याला विषम संख्या जर विचारली असेल तर सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, पाठच करून ठेवायचं. दिलेली समसंख्या अधिक 2n वजा 1 आणि पुढील n वी विषम संख्या येणार आहे. सूत्रात किमती आपण ठेवल्या. दिलेली समसंख्या कोणती आहे? x वजा 3 छेदस्थानी 7 या ठिकाणी लिहिली. हे सूत्रातला अधिकला अधिक, हे 2 ला 2, हे n म्हणजे 8वी विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी 8, हे वजाला वजा, हे 1 ला 1. अगोदर आपण गुणाकार करून घेतला. 8 गुणवले 2 16 आणि हे वजाला वजा, हे 1 आणि या ठिकाणी आपण अगोदर ही क्रिया करून घेतली. 16 वजा 1 15 आणि हे x वजा 3 छेदस्थानी 7 या ठिकाणी आलं आहे. या ठिकाणी बेरीज आहे. या ठिकाणी हा अपूर्णांक आहे. मग याच्या छेदात काय नसते म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो? 1. मग या ठिकाणी आता छेद सारखे करावं लागतील. छेद सारखे नाही तिथं. ह्याचा 1 आहे, ह्याचा 7 आहे. म्हणून आपण काय केला? या ठिकाणी तिरपा गुणाकार केला. कसा तिरपा गुणाकार केला? की या ठिकाणी छेदात काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. मग x वजा 3 गुणवले हे x वजा 3 दशाल तसं, x वजा 3 गुणवले 1 म्हणजे हेच आणि जशाल तसं या ठिकाणी 15 सती 5 दर्शेला, हे 5 दर्शे आणि छेदात या ठिकाणी 7 आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या ठिकाणी हे छेदस्थानी 7 आणि ह्या ठिकाणी छेदस्थानी 7 पायासारखा झाला. ही स्टेप आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पायासारखा झालेला आहे म्हणजे x वजा 3 छेदस्थानी 7 अधिक 105 छेदस्थानी 7 या ठिकाणी संख्या चिन्हसारखे नाहीत. बेरीज जरी विचारली असेल तर इथं वजा 3 आहे आणि इकडं हे अधिक 105 आहे म्हणून 105 मधून 3 गेले, 102 राहिलं आणि x वजा 102 छेदस्थानी 7 हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. x वजा 102 छेदस्थानी 7. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर अशी एक समसंख्या दिली असेल आणि त्याच्यानंतरची विषम संख्या जर विचारली असेल तर अशा प्रकारे आपल्याला सोडवता येतं. सर्व सूत्र आपण लिहून घ्या, पाठ करा, पुन्हा पुन्हा लिहा म्हणजे तुम्हाला 100% येणार म्हणजे येणारच. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, 2 क्रमागत समसंख्यांची बेरीज m आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती? एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 क्रमागत समसंख्या दिल्या असतील तर त्यांची बेरीज किती आहे? m आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाईल त्यावेळेस जर लहान संख्या जर विचारली असेल तर बघा, क्रमागत असेल 2 क्रमागत समसंख्यांची बेरीज दिली असेल त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेस असं असेल तेव्हा एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. दिलेली संख्या समजा जर लहान संख्या विचारली असेल तर m म्हणजे दिलेली जी संख्या असेल ते m भागिले 2 वजा 1 कधी? लहान संख्या असेल तर. आणि मोठी संख्या जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो मोठी संख्या हे समजा आता m दिलं म्हणून आपला m या ठिकाणी लिहिलं आहे त्यावेळेस भागिले 2 अधिक 1 करायचं. तुमचं उत्तर या ठिकाणी झालेलं आहे. मग अशा प्रकारे लहान संख्या विचारलेली आहे म्हणून आपला जो पर्याय असेल आहे का असा पर्याय? बघा आहे पर्याय क्रमांक 3 m भागिले 2 वजा 1. इतकं सोपं आहे. ज्यावेळेस तुम्हाला 2 क्रमागत समसंख्यांची बेरीज दिली आहे त्याच्यापैकी ती बेरीज किती आहे? m आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? ज्यावेळेस तुम्हाला अशा क्रमागत समसंख्यांची बेरीज ज्यावेळेस दिली असेल त्यावेळेस तुम्ही जर लहान संख्या काढत असेल तर दिलेली समसंख्या भागिले 2 वजा 1 आणि ज्यावेळेस तुम्हाला मोठी संख्या काढायची त्यावेळेस m भागिले 2 अधिक 1 अशा प्रकारे आपल्याला सोडवता येतं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग.